महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं आज रत्नागिरीचं अधिवेशन होत आहे. तर या अधिवेशनात तुम्ही कुठून आलेला आहे? मी नागपूर जिल्हा आणि आमचा रामटेक तालुका ग्रंथालयाचा मी अध्यक्ष आहे तालुका ग्रंथालयाचा आणि आमचे नागपूरहून आम्ही जवळपास 60 लोक आलेलो आहोत. तुम्ही नागपूरहून आलेला आहे असं तुम्ही म्हणताय, बरोबर नाही? तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत, बरोबर नाही? आणि नागपूरकरांना फार अपेक्षा आहे. सध्या राज्यातील ग्रंथालयाचे जे कर्मचारी आले आहेत, ते सांगायचे आहेत, फार अपेक्षा आहे की बाबा हे मुख्यमंत्री तुमच्या भागातले आहेत, आहे की? त्यामुळे ग्रंथालयाचे जे 10-15 वर्ष जे प्रश्न आहेत ते सुटले जावे. तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगता तुम्ही बाबा तुमच्या भागातले? नाही, मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की ग्रंथालयाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट अवदशा आहे दशा आहे. आणि हे जे आम्ही जे वाचनालय चालवतो हे ग्रंथपालासाठी ते वाचनालय नसून ते मरणालय झालेलं आहे. कारण असं की एवढ्या तोकड्या पैशामध्ये एवढ्या कमी पैशामध्ये काहीच होऊ शकत नाही. हे ग्रंथालय कसं चालवतंय कसं होतंय हे फक्त जे ग्रंथालय चळवळीतले जे प्रेमी लोक आहेत त्यांनाच ठाऊक आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये अनेक खाते अनेक डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये ग्रंथालयाचं हे असं एकमेव डिपार्टमेंट आहे, असं एकमेव खातं आहे, असं एकमेव चळवळ आहे की इथं अत्यंत मरणासन्न अवस्थेमध्ये ही चळवळ येऊन पोहोचलेली आहे. आणि यासाठी अनेक आवेदन निवेदन झालेले आहे. आणि यामध्ये कोण कमी पडतंय आपण पाहताय की सगळ्याच अंगणवाडी सेविका असो, आशा वर्कर असो, इतर कुठले कर्मचारी असो, त्यांच्या समस्या सहज सुटून राहिलेल्या आहे. परंतु माझा तुम्हाला असा प्रश्न आहे काय, की आजपर्यंत राज्याचं अर्थ खातं हे अजितदादा पवार होतं. बरोबर. त्यांचं निधन झालेलं आहे. हो. काय तर प्रत्येक वेळेला सांगितलं जायचं, की बाबा ते त्यांच्याकडे फाईल पेंडिंग आहे. त्यामुळं अंगणवाडीचा विषय असेल, ग्रंथालयाचे प्रश्न असेल ते सुटले नाहीत. परंतु आता आजची परिस्थिती अशी आहे काय, तर मुख्यमंत्र्यांकडेच नियोजन अर्थ आणि नियोजन खातं आहे. तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांना काय अडचण वाटते का बाबा तुम्हाला? नाही, आम्ही निवेदन करणार आहोत, आयोजन करणार आहोत. आमचे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत ते आमचे अत्यंत हुशार आहेत. परंतु ग्रंथालयाच्या चळवळीमध्ये मात्र हेच मुख्यमंत्री नाही, याच्या अगोदरही अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहे. आणि कळायला अजूनही मार्ग नाही आहे की इथे कुठेतरी आमची चळवळ पण कधी कमी पडते असं मला वाटत आहे. की बाकीच्या चळवळीतून तुम्ही बघा, लाडक्या बहिणीला सहज तिथं जे व्होटिंगचा विषय होता त्यामुळे लाडक्या बहिणीला सहज पैसे मिळून गेलेले आहे. बाकी डिपार्टमेंटला सहज एक आंदोलन झालं, उपोषण झालं. आम्ही तरी कुठेतरी आंदोलनात म्हणा किंवा उपोषणात म्हणा की आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या पद्धतीने सरकारकडे आम्ही रेटायला पाहिजे त्याप्रमाणे रेटण्यात येत नसाव्या असं माझं, जरी मी ग्रंथालय चळवळीचं सदस्य आहो तरी मला असं वाटते. आणि खरोखरच खूपच अत्यंत वाईट आणि दयनीय अवस्था आहे. ताई मी तुमच्याकडे येतोय काय, तर तुम्ही कुठल्या ग्रंथालयात काम करता आणि तुम्ही काय अवस्था आहे तुमची ग्रंथालयाची? बाबा तुम्ही तुमच्या पगाराची काय अवस्था आहे आता सध्या? पगाराची अवस्था अशी तुमचं नाव आहे. सांगा पहिल्यांदा. तुम्ही कुठून मा- आला काय करता? आम्ही नागपूर जिल्ह्यातून, मी दुर्गा सागर लोंढे, हर्षदा सार्वजनिक वाचनालय ग्रामीणमधून आहे सर, मसला. तर जेव्हा काम करताना सर आम्ही एवढ्या चळवळी केलेल्या आहे. सोलापूरपासून अधिवेशनं तर सुरू असतात, आपलं व्यक्तिमत्व सगळे सांगतात, पण आमचं आयुष्यात माझं 49 होऊन गेलं. पण बघता बघता आमचे मुलं मोठे होऊन गेले, पण आमच्या पगारामध्ये काही ग्रंथपालांची वाढ झालेली नाही आहे. मग सध्या किती पगार मिळतो? तुम्ही कुठल्या आमचं क मध्ये आहे. तर तुम्हाला पगार किती मिळतो? 5,000 6,000वर काय घर चालतं का? मला सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत बाबा? आमच्याकडे आम्ही जॉईंट फॅमिली आहोत. हा. तरी 10-12 लोक आहोत. तुम्ही स्वतःची मुलं किती आहेत तुम्हाला? त्यांच्या दोन मुलं. शिक्षणाचा आजचा काय खर्च आहे आणि तुम्हाला दिला जातो पगार, तर त्यात भागतो का? नाही भागत ना सर. मुलांचं शिक्षण कुठे भागतो? 2,000 पासून आम्ही 1,000 रुपयापासून 500 रुपयापासून नोकरी करत आहोत. आज एवढं वय झालं आणि तिथे कुठेच खूप मागण्या केल्या, पण आम्हाला तिथलं काही सकारात्मक काहीच मिळत नाही आहे. आता फक्त तुमच्या सेवेची फक्त 10 वर्ष राहिलेली हा. आहे की? आता अंगणवाडी सेवानिवृत्त त्याला लाख रुपये दिले जातात आहे की? तो विमा केला जातो. तसे तुम्हाला काही सुविधा नसतात, तुम्ही याच कशा काम करता आज? काम खूप अडचणी येतात सर, पण आम्हाला असं वाटते की आमच्या वाचनालयामधून काही मुलं घडून जातात. गरिबाचे मुलं असतात, ते त्यांना आमच्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. नाही, मॅडम असा विषय आहे, मुलं घडतात हे खरं आहे. हा. पण तुमच्या कुटुंबाची काय अवस्था आहे की? कुटुंबाची अवस्था दयनीय आहे की कसं तरी आपलं पोट भरून काही काही तर ग्रंथपालांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत.
पण ते आत्महत्यातून सुद्धा काही सरकारला जाग येत नाही आहे की त्यांनी कुठेतरी चांगला निर्णय घ्यायला पाहिजे. आणि आज ज्या आमच्या महिला भगिनी आहेत बचत गटापासून म्हणा कोणत्या याच्यापासून त्या सामोर येऊन त्यांच्यात सुद्धा त्या मागण्या करतात. पण असं ज्या फुलापासून ज्या ग्रंथपालापासून ज्या मुलांना घडवायचं आहे पण त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. तर हे कुठेपर्यंत योग्य आहे? मॅडम मी असं तुम्हाला विचारतोय आहे की तर तुम्ही आज आज ग्रंथालयाचं अधिवेशन आलेलं आहे की तर हे अधिवेशन तर तुम्ही कशा पद्धतीने बघता व काय भूमिका आहे अधिवेशनाचा काय प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला? अधिवेशनामधून मी हेच अपेक्षा करणार की जे अडचणी ग्रंथपाल लोकांना किंवा सगळ्या सार्वजनिक वाचक लोकांना येत आहे ते सॉर्ट आउट झाल्या पाहिजे आणि जे पण आपले गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल? माझे मत आहे की त्यांनी त्या सर्व मान्य करून सगळ्यांनी काय पुढं मान्य कार्य करायला पाहिजे करायचं. नेमकं काय मान्य आमच्या करायला ज्या पाहिजे? मागण्या आहेत ज्या वर्ग वाढायच्या किंवा वेतन श्रेणी वगैरे त्यांनी वाढवून घ्यायला पाहिजे. मॅडम तुमचं काय मत आहे सांगा? मी बोलले ना बोला की. पगार वाढ झाली पगार वाढ झाली पाहिजे बस किती झालं एवढंच पगार? तुम्हाला पगार वाढ किती अपेक्षा आहे? तुम्हाला पगार मिळतो की ना? अपेक्षा किती आहे तुमची? आहे. अपेक्षा म्हणजे कमीत कमी घर तर चालायला हा, पाहिजे. घर किती चालायला आकडा पाहिजे. आकडा सांगा ना, 10,000 आकडा सांगा. 10,000 महिना. 10,000 घर कमीत चालायला कमी पाहिजे. 10,000 कर्मचाऱ्यांना द्यावं लागते साफसफाईवाल्यांना पगार द्यावा लागते आम्हाला सगळं मग ते 10,000 बी काही होत नाही. आज आज कुटुंब चालवायला मध्ये महिन्याला 25,000 रुपये खर्च आहे आणि तुम्ही 10,000 अपेक्षा करता आहे की आज आज शासकीय नोकरी माणूस नोकरी लागल्या 30,000 40,000 पगार आहे तर तुम्ही 10,000 अपेक्षा करता. किमान 10,000 किमान ची अपेक्षा 10,000 करत अपेक्षा आहे. करत आहे किमान तीस तरी नाही होत आहे. 10,000. आणि 500 रुपयापासून वर ड्युटी केली आहे. दर्जा वाढ नाही आहे. दर्जा वाढ झाली पाहिजे. आज दर्जा वाढ हा विषय महत्वाचा नाही आहे की शासकीय परिपत्रक महत्वाचे नाहीत आहे की कुटुंब बरोबर. जगाला जे आवश्यकता आहे हा. त्या संदर्भात बोला ना. द्यायला पाहिजे. शासकीय परिपत्रक करण्याची सोयीचं करताय आहे की बरोबर. त्याचं काय नुसते त्यांचं काय त्याचं बजेट वाढवण्यासाठी चाललेलं आहे की प्रत्यक्ष ज्या वाचनाचा जो कर्मचारी काम करतोय त्याची फार वाईट अवस्था आहे हो. आहे की? आहे फार खूप आहे. वाईट अवस्था आहे त्यांच्या त्याबद्दल कोण दाईने- बोलायला तयार नाही आहे की आज अधिवेशन हे नुसता उत्सव झालेला आहे काय- काय- आहे, काय- उत्सव काय- झालेला आहे काय- की? काय- आहे की? त्या भागातल्या असे- व्यक्त्यांचं वाचनाचं सर, कौतुक असे करण्यासाठी आपण किती- जमतोय का असे आहे की? कितीतरी हा. अधिवेशन झाले अधिवेशनातून काही साध्य होत नाही आणि या अधिवेशनातून काही साध्य होईल अशी काही आम्हाला आशा नाही आहे. आशा नाही पण आहे. तरीही शासनातर्फे एक आमच्या संघटनेने एक दबाव बनला पाहिजे. हा, मग या अधिवेशनामध्ये उत्सव न करता ग्रंथ दिंड्या वगैरे बाकीचे उत्सव न करता शासनावर कसा दबाव बनेल हा. अशा पद्धतीचा या 2 नाही, दिवसाच्या अधिवेशनात काम माझं झालं असं म्हणणं पाहिजे. आहे की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत ते नागपूरचे आहेत आहे की तुम्ही नागपूरकर काय करणार असा प्रश्न आहे ना आम्हाला पुढे, आता आहे की? आम्ही संकल्प केलेला आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर आम्ही नागपूर जिल्ह्यातर्फे आम्ही आंदोलन करणार आहोत. ठीक आहे सर तुम्ही बोला तुमचं काय मत आहे? नाव सांगा. बरोबर. मी रोशन उरकोडे भंडाराला असतोय. हा. जिल्हा ग्रंथालय संघाच्या कामं बघतोय आणि माझ्याकडे पण वाचनालय आहे. ते ग्रंथालय मी 1998 पासून वाचनालयामध्ये काम करतोय ग्रंथालय क्षेत्रात. बघतोय ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांची स्थिती आणि ग्रंथालयाच्या दर्जाची स्थिती ही इतकी खालच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे महाराष्ट्र सरकारनं. अरे आम्हाला शर्मा वाटायला पाहिजेत की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ग्रंथालयाला उच्च दर्जात नेऊन ठेवायची म्हणून भाषा बोलतात. कुठल्या उच्च दर्जात नेऊन ठेवतात व शैक्षणिक संस्थांना 200% अनुदानं देतात आणि आमच्या ग्रंथालयाच्या अनुदानावर असा अंगठा लावून ठेवलाय पूर्णविराम. आमची चाबी कुलपाची चाबी बंद करून ठेवली आहे. मला आठवते 2011 पासून दर्जा वाढतो थोडाच सोडा ती जे अनुदान आहे ना आता कुठे मागच्या वर्षी 40% वाढवलं आहे. हो, ते पण मिळालेलं ते आहे. 40% 60% होणे तर साधारण गोष्ट आहे म्हणजे 100% होईल. मी तर म्हणतोय 5पट ग्रंथालयांना अनुदान द्यावं. कारण ग्रंथालय जिवंत असतील तर तुमच्या शिक्षण संस्था जिवंत असतील. मला असं सांगा की चंद्रकांत पाटील असं म्हणते की आता केंद्राचं अनुदान मिळणार आहे हा. आणि ते आम्ही देणार आहे हो. तर ते केंद्राचं अनुदान काय अवस्था आणि आहे झाली? आहे की? केंद्रानं नाही दिलं तर हे काय करणार मग? नाही, केंद्राचं सांगू दे पहिले गाजर दाखवू दे केंद्राचं की केंद्राचं अनुदान देणार आहे की? आहे की? आणि त्याचं काय होणार आहे की? केंद्राचा हा विषय केंद्राचा नाहीच आहे. हा. हा विषय महाराष्ट्र शासनाचा राज्याचा विषय आहे. कारण केंद्र सरकार हे ग्रंथालयांना बांधील नाही अनुदान देण्यासाठी. ग्रंथालयांना अनुदान देण्यासाठी फक्त आणि फक्त राज्य शासनाने जबाबदार आहे आणि राज्य शासनानं सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून सगळ्यात मोठा उद्देश आणि ग्रंथालयांना जिवंत ठेवणे आणि ग्रंथालयांना 5पट अनुदान प्राप्त करून देण्याची हमी आजच्या अधिवेशनात झाली पाहिजे. नाही तर फडणवीसाची खुर्ची धोक्यात आहे मी इथून सांगतोय. कारण मी फडणवीसच्या गावचाच आहे. फडणवीसाच्या गावचे लोक त्याच्या तोंडावर फक्त चांगले बोलतात. पाठीच्या मागे फडणवीसाला काय बोलतात हे मला माहित आहे ग्रामीण भागातून. फडणवीसाचा जन्म ज्या गावात झाला त्या गावात मी पण राहतोय.
आणि फडणवीसांना कसं वाटतं की मी माझ्या नागपूरचा मुख्यमंत्री झालो म्हणजे महाराष्ट्रासाठी खूप लाडका झालो. ओ फडणवीस साहेब, पाठीच्या मागं वळून बघा जरा. या ग्रंथालय क्षेत्रातली लोक तुमच्या नावानं बोट मोडतात, बोट. आणि समोरच्या इलेक्शन मध्ये बघा तुमची स्थिती काय होते. कुठला फडणवीस ना कुठला देवेंद्र. म्हणून मी देवेंद्र साहेब तुम्हाला मी मुद्दाम नागपूरवरून सांगतोय तुम्हाला की आजची अधिवेशनात केंद्रावर अवलंबून न राहता महाराष्ट्र शासनाच्या राज्य शासनानं आमच्या अनुदानावर भर पाडून 5% म्हणजे 5 पटीनं अनुदान वाढवून द्यावं. वेतन श्रेणीचा विषय बाजूला असू द्या, तुम्ही 5 पटीनं समजा आमचं अनुदान वाढवलं ना, तर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनाही 5 पटीनं त्यांचं वेतन वाढवून टाकू अशी हमी देतो इथे. आणि या अनुषंगानं मी महाराष्ट्र शासनाच्या व्यतिरिक्त केंद्र शासनातून जर अनुदान येत असेल तर आम्हाला स्वीकार्य आहेच आहे. पण आजचं अधिवेशन हा ऐतिहासिक अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमचे कर्मचारी आणि ग्रंथालयीन ग्रंथप्रेमी सुद्धा संस्थापक ज्याला आपण पदाधिकारी म्हणू, हे सुद्धा मोठ्या संख्येनं आज इथे मला दिसत आहेत मुंबईमध्ये. तर यांची इज्जत ठेवा म्हणा, तर हे लोक तुमची इलेक्शनमध्ये इज्जत दाखवतील. अन्यथा फडणवीस साहेब समजून घ्या, हा माझा इशारा असेल. मॅडम तुम्ही बोला की. मी नागपूरची हा. आहे, सिद्धार्थ वाचनालयाची ग्रंथपाल. हा. शासनाने अनुदान वाढ करावी, वेतन श्रेणी लागू करावी आणि ग्रंथपालांचा पगार भरपूर वाढवा. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही नागपूरचा आहे काय? तुम्ही कधी गाठ पडते का नाही हो, या संदर्भात तुमचे प्रश्न ऐकायला शासन काय की त्यांचं गाव देवेंद्र काय फडणवीस जनता दरबार भरतो नाही, काही आहे की? तोंडापुरते हो हो करतात, मागे काही करत नाही, काही नाही. फक्त तोंडावर म्हणतात लोकांना हो फार हो. अपेक्षा आहे की मुख्यमंत्री तुमच्या गावातले आहेत आहे की तुम्ही जाऊन संवाद साधावा असं आम्हाला हो, वाटतं आम्ही आंदोलन करणार ना, मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर जाऊ. करणार.